श्रद्धांजली देण्यात येते आणि हे सिद्धी सैनिक सेवा संघ हा आवर्जून या कार्यक्रमासाठी दरवर्षी प्रामुख्याने उपस्थित असतो। या विशाल भारत देशाची सेना आणि त्या सेनेची महार रेजिमेंट अशा या महार रेजिमेंटचे ते 10व्या बटालियनचे सैनिक होते आणि सियाचीनमध्ये सेवा देत असताना त्यांना प्राणवायूची कमी झाली आणि त्यामुळे त्यांना शहादत प्राप्त झाली। त्यांच्या या हुतात्म्यासाठी आम्ही कायम ऋणी राहू। या बुलढाणा जिल्ह्याचं नाव त्यांनी या इतिहासात अजरामर केलेलं आहे आणि हा बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसील किंवा संपूर्ण भारत त्यांच्या या हुतात्म्यासाठी कायमच ऋणी आहे। आजच्या या दिवशी मी त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो। आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आजचा जो हा स्मृती दिवस या ठिकाणी आयोजित केलेला आहे, गेल्या 5 वर्षापासून आपण हा स्मृती दिवस या ठिकाणी आयोजित करतो आहोत आणि शहीद प्रदीप मांदळे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आहोत। तर त्याचं भान आपल्या सर्वांना असलं पाहिजे। एका शहीदाने या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, या देशासाठी बलिदान दिलं, आपलं सर्वस्व त्यागलं आणि त्यांच्या या समर्पण भावनेसाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी दरवर्षी उपस्थित होत असतो। सैनिकाचं जीवन म्हटलं म्हणजे संघर्ष, त्याग आणि समर्पण, बलिदान असतं आणि अशा या सैनिकांना ज्यावेळेस सेवेच्या